नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। कोंडवा का एरिया है, हमारे जो बच्चे हैं, हमारे नौजवान हैं, हमारे महिलाएं हैं, हमारे भाई हैं, जो हमारे युवक साथी हैं, इनके जीवन में कुछ बदलाव आएगा और इस एरिया का डेवलपमेंट होगा, विकास होगा। लेकिन आज 7 साल बाद, आज जब चुनाव के प्रचार का आखिरी समय कुछ चंद समय बचा है, हमें यहाँ पे बड़ी दुख के साथ कहना चाहता हूँ, इन चारों काउंसिलर ने कुछ काम नहीं किया। इस वजह से आज हमारी यहाँ के कोंडवा निवासी भाई और बहनों की ये हालात बनी हुई है। हमारे कितने सारे बातें हैं, लेकिन हमेशा धर्म की राजनीति करके कुछ चुनाव आए थे। उस चुनाव में भारतीय जनता पार्टी ने एक नारा दिया था, बटेंगे कटेंगे तो क्या हुआ, ऐसा नारा दिया। उस भारतीय जनता पार्टी के साथ आज जो तुतारी पे जो उम्मीदवार खड़े हैं, वो भारतीय जनता पार्टी के साथ, मुख्यमंत्री के साथ उप मुख्यमंत्री बोल के अजीत पवार वहां उनके साथ बैठे हैं और उनके नुमाइंदे यहाँ पे आपको वोट मांगने आ रहे हैं। इस बात का हमें सही बात में ध्यान रखना चाहिए। इनका असली चेहरा क्या है? इनका असली चेहरा धर्म के नाम पे राजनीति करने का है। और इसीलिए मैं आपको कहना चाहता हूं कि हमें, जो हमारे कांग्रेस पार्टी ने जो 4 नुमाइंदे दिए हैं, बहुत अच्छी तरह से काम करने वाले कार्यकर्ता है, महिलाएं हैं, उनको हमें भारी बहुमत के साथ 15 तारीख को सुबह फजर की नमाज अदा करके हम सबको जाना है वोटिंग करने के लिए। और वोटिंग करते समय हमारे घर का हर इंसान जिसका नाम मतदाता सूची में है, उस मतदाता सूची में हर आदमी ने, हर मेरी माताएं ने, मेरे बहनों को मैं गुजारिश करूंगा कि आप जाइए और भारी बहुमत के साथ चारों पंजे के आगे जो बटन है वो दबा के कोंडवा का परिवर्तन करने के लिए, कोंडवा का विकास करने के लिए, कोंडवा की जो भूखंड है वो भूखंड बचाने के लिए, कोंडवा के आसपास जो टेकड़ियां है वो टेकड़ियां बचाने के लिए, हमारे बाल बच्चों के भविष्य के लिए पंजे के मशीन पे, बटन पे आपको बटन दबाना है और भारी बहुमत के साथ हमारे जो यहाँ पे 4 कैंडिडेट है, तस्लीम हसन शेख, असरिया मनियार, काशिक अब्दुल सरवद, मोहजिन कतरुद्दीन, तेजीब सिद्दीकी, ये चारों कैंडिडेट इतने बढ़िया है, इनको जिताना है। और भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी का जो असली चेहरा है वो एक है, ये घड़ी नहीं है, ये तुतारी नहीं है, ये कमल है, ये कमल है, ये कमल है। और ये कमल के कैंडिडेट है, इनको घर भेजो, कोंडवा के विकास के लिए पंजे को लाओ। इसी चंद शब्दों के साथ मैं आप सबको गुजारिश करता हूं, अल्लाह हाफिज। जो लोगों ने झूठे आरोप लगाए, वो लोगों को करारा जवाब मिलेगा। आज उन लोगों ने 2 तारीख को जब स्कूटनी का अर्ज भरा था, उस टाइम पे ही उनकी घबराहट चालू हुई थी। झूठे एलिगेशंस करके मेरे अम्मी तस्लीम हसन शेख, जो यहाँ के उम्मीदवार है, उनका अर्ज फॉर्म बात करने का एप्लीकेशन दिया था। लेकिन उनको पता चला था कि हमारी
हार हो गई है। लेकिन अल्लाह का शुक्र है कि अल्लाह की मदद हमारे साथ में थी और प्रशासन हमारे साथ में था। इसलिए हम लोग जो 16 तारीख की जंग है, जो 16 तारीख पर निकाले, वो निकाल मुझे 2 तारीख को ही मिला था। आज कल कुछ नगर सेविका है, उसके बातें ऐसे कुछ थे कि आपने प्रभाग क्रमांक 40 मध्ये आज जी सभा झाली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आज कोंढवा परिसरामध्ये जी सभा झालेली आहे त्या सभेमध्ये जर आपण पाहिलं की त्याच्या आधी आमच्या 4 उमेदवारांची जी एक बाईक रॅली झाली, त्या संपूर्ण प्रभागामध्ये ज्या पद्धतीने मतदारांनी मोठ्या बहुसंख्येने त्यांना जो प्रतिसाद दिला आणि आताच्या सभेला असलेली उपस्थिती यावरून या प्रभाग क्रमांक 19 मधील आमचे काँग्रेसचे 4 पंजेचे उमेदवार हे बहुमताने विजयी होणार हा ठाम विश्वास या ठिकाणी मतदारांनी आम्हाला दिलेला आहे। दादा, सुसंस्कृत पुण्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सध्याच्या प्रचारामध्ये हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे की आम्ही ह्या आमच्या प्रभागाला नशामुक्त करू, ही वेळ आली कशी आणि कुणी आणली? जे लोक बोलतात किंवा ज्यांनी जाहीरनामा दिला त्या लोकांचं राज्य आहे, ते पालकमंत्री इथं आहेत अनेक वर्ष आणि अनेक वर्ष पालकमंत्री असताना पुण्यासारख्या एका मेट्रो सिटीमध्ये आज पुण्याची ओळख ही विद्येचं माहेरघर होतं, सरस्वतीची नगरी होती, सांस्कृतिक राजधानी होती। आज पुणे शहर हे ड्रग माफियाचा अड्डा झालेला आहे। आज पुणे शहर हे कोयत्या गँगचा अड्डा झालेला आहे। आज पुणे शहर हे गुन्हेगारांचं झालेलं आहे। हे जे काही झालं याला जबाबदार महाराष्ट्रातलं युतीचं सरकार आहे आणि या युतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही, खरे आरोपी तेच आहेत। याचं उत्तर 15 तारखेला पुणेकर मतदार त्यांना देतील। जी बीजेपीची बी टीम आहे जे पुण्यामध्ये उभारली आहे त्यांना तुम्ही काय म्हणणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 तारखेला ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्या दिवशी गणेश किल्ला रंगमंच येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आम्ही एकत्रच आहोत, फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करणार आहोत, बाकी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे, महायुती आहे। मग भाजप बरोबर जो पक्ष आहे, जो घटक पक्ष आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, जो अजितदादांचा पक्ष आहे, जो आता एकत्र झालेला पक्ष आहे, हे सर्व भाजपची बी टीम नाही तर हे भाजपचा चेहरा आहे। हा तुतारी नाही तर हे कमळ आहे, हे धनुष्यबाण नाही तर हे कमळ आहे आणि हे पुणेकरांनी ओळखलंय। राष्ट्रवादी आणि त्यांचं म्हणणं असं आहे 17 तारखेनंतर बस आणि ट्रेन हे फ्री देणार आहे नागरिकांसाठी, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? असे की घोषणा करण्यामध्ये हे लोक पटायचे, त्यावेळेला अनेक वर्ष हे सरकारमध्ये आहेत। सरकारमध्ये असताना त्यांनी गेल्या 7 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं हे जे सरकार आलेलं आहे त्यांनी पुण्याच्या विकासासाठी एक सुद्धा गोष्ट केली का? पुणेकर म्हणतात पैसे घ्या पण आम्हाला सेवा द्या। आता ही सेवा देऊ शकले नाही तर ही मोफत सेवा कशी देऊ शकतात? हे पुणेकरांना मूर्ख बनवण्याचं काम हे लोक करतात आहे आणि ह्यांना असं वाटतं की आपण काही बोललो तर पुणेकर हे आपल्याला भुलतील आणि आपल्याला मतदान करतील। तुम्ही 16 तारखेला ज्यावेळेला मतपेट्या उघडतील आणि निकाल बाहेर येतील त्यावेळेला पुण्यातील जनतेने आज काँग्रेस शिवसेना आघाडीला जे महाविकास आघाडी झाली आहे त्याच्या पाठीमागे भरभरून मतदान केल्याचं आपल्याला दिसून येईल। दादा, यांनी पीएमटी आणि मेट्रो फ्री केली तर रिक्षावाल्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने तुम्ही प्रश्न विचारा, आमच्यावर उपासमारीची वेळ आली तर आम्ही काय करणार? त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही, कारण काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा प्रश्न आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मॅनिफेस्टोमध्ये जरी सांगितलं असेल, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने, की मोफत पीएमपीएल देऊ, मोफत मेट्रो देऊ, ते आयुष्यात कधीही देऊ शकणार नाही हे त्यांनाही माहिती आहे
आणि पुणेकरांना माहिती आहे, त्यामुळे रिक्षावाल्यांनी घाबरायची गरज नाही, त्यांचा धंदा जोरात होणार आहे. दादा, लाडकी बहीण योजना सध्या तरी बंद आहे, पण तरी पण त्यांनी घोषणा केली आहे 3,000 रुपये द्यायची. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? भाजप महायुती सरकारमधल्या प्रत्येक पक्षाला पैशाचं आमिष दाखवल्याशिवाय, पैशाचं प्रलोभन दिल्याशिवाय आपल्याला मतं मिळणार नाही, आपला पराभव होईल, म्हणून असं त्यांना या पद्धतीच्या ते जाहिराती करत असतात. आता आम्ही माध्यमाच्या वतीने जी प्रसिद्धी करत आहे, तर आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर आमच्या सोशल मीडियावर टाकलेले आहेत, तर आम्हाला बरेच फोन येतात की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले. याच्यावर आपण काय सांगणार? मी याचं प्रूफ तुम्हाला देऊ शकतो. गोष्ट अशीच आहे की त्यांनी जाहिरात केली होती की संक्रांतीच्या दिवशी 3,000 रुपये मिळणार. आता उद्या संक्रांत आहे 14 तारखेला, तुम्ही बघा काय होणार आहे. हे देऊ शकणार नाही, हे फक्त आमच्या लाडक्या बहिणींना फसवायचं काम करीत आहेत. आखरी सवाल बघतो, आपले प्रभाग क्रमांक 40 मधले जे नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? आम्ही सर्व नागरिकांना, सर्व प्रभागामधल्या नागरिकांना आवाहन करतो, पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या हवामानासाठी, पुण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, पुण्याचं एज्युकेशन सुधारण्यासाठी, पुण्यात आमच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी काँग्रेसच्या पंजाचे जेवढे उमेदवार आहेत त्या सर्वांना बहुमताने विजय करा. प्रसन्न दादा, कालची सभा या ठिकाणी घेण्यात आली. या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे की आमच्या समोर मटके, गांजा, चरस विकणारे उमेदवार दिले. याबद्दल आपण काय सांगा? असं आहे, मुळात आमचे उमेदवार जे सगळे आहेत हे यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नाही. उमेदवार सगळे चारित्र्यवान आहेत. हा पहिला भाग. असा असताना ज्यांनी सोसायट्यांच्या नळ कनेक्शनमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी लोकांचे बेंचेस खरेदीमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी घरचा भाजीपाला सुद्धा फ्रूट आणि भाजी विकणाऱ्या नका गरीब लोकांकडून नका हप्ता म्हणून घेतलेला आहे, त्यांनी अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करू नये. या ठिकाणी माझे काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार हे चारित्र्यवान होते, आहेत आणि उद्या सुद्धा राहतील. या उमेदवारांनी कायम समाजासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असतील किंवा शीख नका पारसी असतील किंवा जैन बौद्ध असतील, या सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथली जी चोरी झाली ती चोरी शोधून त्या ठिकाणी चोरी पकडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे खोटे आरोप आहेत. येणाऱ्या काळामध्ये यांनी कशा प्रकारे चोऱ्या केल्यात, ज्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी कशा प्रकारे चोऱ्या केल्यात त्यामुळे तुम्हाला पुरावे निश्चित या ठिकाणी. अचानक ही सभा या ठिकाणी ठेवलेली आणि हा जो आज जनसमुदाय आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांना तुम्हाला प्रतिसाद दिला, काय वाटतं? ही तुमच्या कामाची पावती आहे? निश्चित ही विजयाची पावती आहे. 16 तारखेला गुलाल हा काँग्रेस पक्षाचाच असेल. त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीने महिला वर्ग रस्त्यावर उतरलाय, त्यांच्या घरी पाणी येत नाही, त्यांना खाली उतरून 7-7, 8-8 मजली वर पाणी घेऊन जावं लागतं. इथं त्यांचा मुलगा, त्यांचा नवरा शाळेतून किंवा कामावर आला तर तो इथून सिटीतून कदाचित लवकर येईल, पण वर घरी पोहोचायला त्याला 40-40 मिनिट लागतात. ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, भाजपची मेहरबानी आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला काँग्रेस चिन्हासमोरचं, काँग्रेसच्या पंचायत चिन्हासमोरचं बटन दाबून 4ही काँग्रेसचे उमेदवार हे कोंढवा, खुर्द आणि कौसर पासून विजयी होतील याची मला खात्री आहे. प्रभाग क्रमांक 19 टँकर मुक्त होणार, 100% कचरा मुक्त होणार, पाणी टंचाई मुक्त होणार, टँकर मुक्त होणार, दहशत मुक्त होणार आणि त्याच्या पलीकडे जाऊन भ्रष्टाचार मुक्त नक्की होणार. मोहसिन भाई, क्या बोलती है पब्लिक? ये पब्लिक का आपको देख के आपको समझ में आ रहा रहेगा पब्लिक क्या बोल रही है. जो 16 तारीख का जो गुलाल उड़ने वाला है, तो वो हम लोगों को 2 तारीख को ही पता चला था कि कांग्रेस पार्टी के लोग ही जीतने वाले और कांग्रेस पार्टी के उम्मीदवार ही चारों के चारों इंशाल्लाह विजय होने वाले. आज जो तुमने जन समुदाय देखा है वो एक्चुअली हमारा विजय का जन समुदाय, और ये जो हम लोगों ने जो काम किया है उसकी जो ये पावती है. आज आप लोगों ने देखा रैली, हमारी जो कांग्रेस पार्टी की जो रैली है, आज इधर कोई भी पार्टी की उससे बड़ी रैली किसी की हुई नहीं. हजारों से लोग संख्या जमा हुए थे. मोहसिन भाई, एक शेवटचा प्रश्न. काल जे तुमच्या विरोधकांनी जे वक्तव्य केलं की माझ्या समोर 2 नंबरचे धंदे करणारा उमेदवार दिला आहे, याबद्दल आपण काय सांगता? सर्वप्रथम तर मी ते त्यांच्यापाशी जे बोलायचे जे मुद्दे, कामाचं तर बोलणार नाही कधी. ते बिनबुडाचे जे आरोप करतायत ते खोटे आरोप करतायत. सर्वात पहिले ते स्वतः टँकर माफिया आहे. ते स्वतः आज NIBM भागामध्ये ते स्वतःला काल इथं बोलले तर आम्ही मस्जिद बांधली. आता मस्जिद काय त्यांची बापानी बांधली आहे का? ते मस्जिद इथले जे लोक आहे, आमचे पैसे तिथं पूर्ण मुस्लिमांचे पैसे, ते मुस्लिम समाजांची ते आस्था
बिघडायचं काम करते ते मुस्लिम समाजाला ते असं दाखवतात का म्हणजे जे काही करतोय ते हमी करत आहेत आणि ते आरोप निश्चित खोटे आणि ते आरोप खोटे करतात. कामाचं ते बोलत नाहीये फक्त. आणि मी स्वतः थांबलेलो नाही, माझी आई थांबलेली आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. भाई डेवलपमेंट का क्या विजन रहेगा आपका प्रभाग क्रमांक 40 के लिए? प्रभाग क्रमांक 19 है और डेवलपमेंट का विजन ये रहेगा. आज पूरा कोंडवा ये 4 चीज में अटका है, रोड, पानी, लाइट और ड्रेनेज. आज भी जिन लोगों को 2017 में चुनकर दिए थे वो लोगों ने जो डेवलपमेंट नहीं किया, सब में पहले हम लोगों को यहाँ पे डीपी रोड खोलना है. उसके बाद में जो यहाँ पे हम लोगों को कचरा मुक्त करना है, पानी टंचाई जो है वो फ्री करना है. और यहाँ पे जो आज आप देख रहे हो इतनी लोक संख्या हुई है, इतने जो ट्रांसफार्मर लगने के बावजूद भी आज जो डीपी जो यहाँ पे ट्रिप हो रहा है, 2-2 दिन 3-3 दिन तक लाइट नहीं रहती है. हम लोगों को एक पूरा रूटिंग में लाना है. वसीम भाई, या ठिकाणी थांबलेल्या तुमच्या मित्रमंडळींना शेवटचा प्रचाराचा दिवस आहे, काय निरोप आणि काय संदेश देणार? मी माझ्या मित्रमंडळाला मी माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये कोंडवा, खुर्द, कौसरबाग हे जे प्रभाग आहे, उद्या माझा 14 तारखेला वाढदिवस आहे आणि 14 तारखेचा वाढदिवस आहे तर 15 तारखेला निश्चित माझ्या आईच्या नावाचं पुढचं जे निशाणी पंजा आहे त्याचा बटन दाबून मला ते गिफ्ट देणार आहे. एवढं मी विनंती करतो आणि एवढं परत एकदा सांगतो का जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर निघावे आणि काँग्रेस हे पक्षाचा बटन दाबून, पंजा हे आमची निशाणी आहे, तिथलं बटन दाबून जास्तीत जास्त विजय करा. आपण आमच्या सर्व पत्रकार मित्रांना प्रश्नाची उत्तरं दिली त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या उद्याच्या वाढदिवसाकडून आमच्या सर्व पत्रकार बंधू करून हार्दिक